श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यास रघुत्तमाङ्घ्रि सदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम् शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम विशेष जावनो काले ऐकल्याची खच्चिरी तिरी सत्वरजस्तमस तिन्नीची अंक बंध जलरेच तंतई उत्तम जलल तसल सत्वगुण त्याच्यानंतर रजोगुण त्याच्यानंतर तमोगुण अशी कसलाय बंध म्हणारी पुरे बंधच हंतु या उत्तम त्या उत्तम नाही म्हणून या भेदभाव कसालाय का म्हणून सांगला रे पंगा देव सांगता खंची रीतिरी आमका खंची गुणा नसताना त्यांची खंची प्रभावार ते कडेरी ते गुणाच प्रलय जातय ना ते कसं आमका दिसता त्यातना आमका बंधा नाश जाता कसं प्राप्त जाता म्हणाल ज्ञान जाता तशी यदा सत्वे प्रवृद्धेतु प्रलयं याति देहभृत् तदा उत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते केदन की एक सात्विक जावनशील तसलं गुणप्रकृती घेऊन प्रलय जाता आमगेल खंची एक देहात उत्क्रमण जाता म्हणरी कडे बंद आमगेल खशी असं त्या सात्विक बंधार असले त्यादन कसं जाता म्हणून सांगले रे सत्वे प्रवृद्धेतु प्रलयम अत्यंत प्रचुर जावनशील तसल्या सत्वबंधान बांधून असताना तदंतरी प्रलय येत वैजले तदना देह प्रलयम याती तदा उत्तम विधान लोकान अत्यंत योग्य जावनशील तसल्या विष्णुज्ञानीन ತಂಗೆಲೆ लोकांतु म्हणरी वैकुंठ लोकांतु अमलान अत्यंत पवित्र जावनशील तसल्या निर्दुष्ट जावनशील तसल्या त्या लोकांतु तै प्रतिपद्यते सात्विक कुलांतु ತಂಗೆಲೆ जन्म इत्यादि जता तसल वैष्णव हंतु केलेलं विष्णु लोकांतु योग्य जावनशील तसल साधन इत्यादि संपन्न केलं रे ते परमात्मा हंतुची त्यांनी जत्ताची ना साधन अवशिष्टच वै जले तंकई जलरी त्या साधनाक जाव का जल अर्हता निर्माण कोण दिवचाक खजकी योग्य जावनशील तसल खजकी विष्णु भक्तांक गेलेची खजकी वंशांत येऊचे तंगेल घरा जन्म जाऊचो तसल ज्ञाना कसं पुरे जाव का साधना कसं पुरे जाव का तसल एक योग्य रीतीरी निर्माण करून तंगेला जन्म इत्यादी जतके रजस गुण जो तमो गुण असले कसं जाता म्हणून सांगणारी रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी गूढयोनिषु जायते कोणाकी एक रजोगुणाचे प्राचुर्य असता त्यांनी रजोगुणा खंचकी तांगेल पुरली जन्मांतू रजोगुणा प्राचुर्य असून त्यांनी तरी प्रलय तांग जाता म्हणजे त्या तांगेल क्षय जाता तदनंतर मुकावेल जन्मा कसं जाता त्यांनी म्हणून सांगणारी प्रचुर जावनशील तसल रजोगुणशील लोकून कर्मसंगीषु जायते खंचकी काम्य कर्म कोरचेची कुल केदनय तांगेल हंतु कसले म्हणून सांगणारी दुटवागोस्कर जीवन कोरणे तसले एक दृष्टिकोन जेरशील रीती कसं काम्य कर्मावेरीची प्रत्येक वर्चित रीती तसल एक कुलांतो त्यांनी जन्मा येताची केलो खंजकी तंगेला तमस गुणाच तमो गुणाच प्राचुर्यान करताना त्यांनी मरण घेतले तंगेला मरणोत्तर जाऊन त्यांनी मुकावेले जीवन येताना मूढ योनिषु खंजकी दैत्य कुलांतु इत्यादी कांतो तंगेल जन्म जता तशी मुकावेल जन्मा काही जलरी आमगेल खंजकी संसार दांटू का जलरी खंचकी जाव का जलल तसल साधन इत्यादी संपन्न जाव का नैशी आमका मोक्षा वच्चा जाय ना त्यातना कितले कितले आमगेल खंचकी सत्वगुण असले रे साधन एक खंचकी रीती योग्य मार्गात चर्चा जाता रजोगुण तमोगुण असताना आमक जाव का जलल तसल वातावरण आमका प्रतिकूल जावन असता तशा उत्तर चिंतन करताना योग्य जावनशील तसल वातावरण निर्माण काही जलरे आम्ही सत्वगुणादिकडे आम्ही प्रवृत्त जाव का कर्मण सकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं
रजस्तु फलम दुःखम अज्ञानम तमसः फलम. त्या मात्र नाही, त्यांचे ना गुणानं मुकावेल जन्म मात्र नाही, तर त्या जन्मांते केलेल्या विषयाचे री फल कश असता म्हणून सांगलं रे. सुकृतस्य कर्मणः सात्विकम निर्मलम फलम माहु. खंचकी योग्य जावनशील पुण्यकर्म करताच, तर पुण्यकर्म करताना खंचकी सात्विक गुणानं भरित जावन असल्यार तागेल योग्य तेन तो योग्य जावनशील तसं सात्विक गुण असल्यार तदन तका निर्मल जाव निर्दुष्ट जावनशील तसल्या खंचे रीतिरी दुःख इत्यादी नातील तसल्या दुःख गंधहीनम. खंचे रीतिरी दुःख नातील तसल्या योग्य जावनशील सुख इत्यादी मिळता. रजोगुणाची असल्याने दुःखम दुःख मिलित जाऊन असेल तसल सुखस. आज कोणाकी एक मस्त असल हे दिसता कसलं कामान करताना क्रोधान करताना कसल की एक आम्ही घेताची या रजोगुणानं गेला तो काम क्रोध इत्यादी कसता जलरी कोपान की हज्जेने की केलो पुरे आम्ही काम सैसून गोरनो आम्ही त्या काम कंप्लीट करून घेताच. त्याची फल आमक मिळता. फलान करताना योग्य जाऊन असेल तसं सत्कर्म केलेलं कोण सुखही मिळता. जलरी त्या सुखांतू कितकी एक सुख असं ज्याला एक मन आहे करी ते समाधान नातील शे कंचकी एक विंगड रात्री वाटेर दुःख मिळाले रीती तसल्या दुःख मिश्रित जावनशील तसल्या दुःखस्य अतिकष्टत्वात तसल्या दुःख मिश्रित जावनशील तसल्या सुख दुःख संप्रोक्त जावनशील तसल सुख त्या मिळता. त्याची नंतर आणखी तमोगुणान प्रचुर जाऊन असतात. त्यांनी केलं तसलं अहंकारांकी प्रमादांकी त्यांनी कंचे काम करून घेतात. तंक कसलं म्हणून सांगलं रे अज्ञानम अज्ञान काके रूप जाव अत्यंत दुःखित जाऊन असेल तसलं सुखाचे एक रीतीर सुख नाही तसल एक रीती तांगेला अज्ञानाची एक मटा खंचे एक ज्ञान नातील रीती अज्ञान कार्याची त्याचे फल जाता. तशी तमोगुणाचे तसलं ह्या जतर सुखांत मेळचे वैचित्र्य सांगल्या वरलेल कस की निर्मल तो याने सांगले नव्हते कसल विषय येऊ मुळाल्या का योग्य रीतीने परमात्मा सांगता सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहौ च तमसो भवतो अज्ञानमेव च. सात्विक सत्वगुणान करताना योग्य जामनशील तसलं तत्वज्ञान उत्पन्नता. रजोगुणान करताना लोभ काम क्रोध इत्यादी उत्पन्न जाताचे. तमोगुणान करताना प्रमाद मोह असल्या अज्ञान तशीची त्याचे कार्य इत्यादी तमोगुणान करताना उत्पन्न जाता. असल्या सत्वरजस तमोगुणाचे कंचकी प्रकृती मगिरी ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. तंगेल गती कशी म्हणून सांगले रे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः पण की सत्व गुणोपेत जाऊन असताची तंक योग्य जाऊन असेल तसल्या ऊर्ध्व गती मिळते की आता खंची स्थानार असताची त्या की त्यांचे जन मानता यशच्या पुरं तंक योग्य जाऊन असेल तसल्या सद्गती मिळता उत्तर गती मिळता योग्य जाऊन असेल तसलं प्रोग्रेशन मिळता जीवनात. जीवन जत तरी मुकार्य करताना जलरी योग्य योग्य योनीन तो जन्म इत्यादी मिळता. कोण की रजोगुणाचे असतात तसं रजोगुणा प्राचुर्य असताना तंग कसं येतात म्हणून सांगले मध्ये तिष्ठन्ति राजसाः. त्यांनी खंची पोझिशन असताची त्यांचे पोझिशन कंटिन्यू जातात. यदे वैर तो जाऊच्या पुरा अवांतर जाऊन अपास सत्व आणि तमो गुणाची कची कार्य ना ಸ್ವಲ್ಪ वैर तो जाऊच्या पुरो जलरी ऑन अ ग्रेटर स्केल पळेल खंचकी एक दूरदृष्टी दवन पळेल रे खंचकी त्यांनी अवलोकन करताना खंची पोझिशन आर शिलेची त्यांची पोझिशन आर असतात तशी मध्ये तिष्ठन्ति राजसाः. मागिरी कोणकी तमो गुणाच्या सची तंक अधप्पतन जाता तंगेल खंचकी योग्य जावनशील कीर्ती इत्यादी कसता ज्याला एक पंत पुरे तो गुपडत तंगेल कोपानस्किना तंगेल प्रमादानस्किना तंगेल अज्ञानानस्किना त्यांनी अशील पोझिशनात तंगेल डिझर्व पळयतना असल योग्य तसून आणि या पोझिशन शिवाय म्हणून दिसता तसल एक पुढच्या गेलेरी कसं पुरे उपयुक्त जावनशील साधन असं त्या पुरे असता जलेरी तंग कसं येता म्हणून सांगले रे अधपाद इत्यादी जता. तसं हे पुरे सत्वरजस तमो गुणा विषयाचे योग्य जाऊन असेल तसं ज्ञान केले अज्जन कसं या म्हणून सांगले नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावम सोधिगच्छति. योग्य जानो ते परमात्मा चिंतन हम तो जाऊ का खंजकी
परमात्माला एक संकल्प कसो लो म्हणून सांगल्या रे प्रत्येक या जगत्यान तो कसं की असं हे पुरे सत्वर तमो गुणान करतानाची ते कार्य जाऊ का न अन्यम गुणेभ्य गुणा सोणू विंगड खंचे हक्का कर्तारम म्हणून सांगल्या रे परिणाम कारण उपादान कारण खंचेना तशी यदा दृष्टानुपश्यती प्रत्येक प्रपंचांतील पुरे ना सात्विक ना राजसिक ना तामसिक या प्रकृतीचे योग्य जाऊ नशील तसल विकार्य मूल प्रकृती ती विकृत जाऊ नशील तसल या प्रपंच म्हणून यो अधिगच्छती गुणेभ्यश्च परम वेत्ती या सकड गुणा काही जलरी हजवेर कसं व्यामोहदवरचे हज्जापशी उत्तम यावनशील तत्व कसं म्हणून सांगणार आमगेल परमात्मा आमगेल देव तस्सल तर देवावेरी अनेकही चढ गुणेभ्य परम वेत्ती मद्भावम तसल ये सक्कड त्रिगुणापशी उत्तम जलल तसल त्रिगुणातीत जावनशील तसल तो परमात्माला स्वरूप कोणकी समजून घेताची तंका योग्य रीतीरी गुणाने येतात अतीत्य त्रीन देही देहसमुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखित विमुक्तो अमृतमश्नुते तशी त्या परमात्माला यथार्थ भाव समजून घेऊन गुणान येतान अतीत्य याकंची त्रिगुणात्मक त्रीन गुणान येतान अतीत्य या त्रिगुणात्मक जावनशील तसल जगत्यावेर कंचे रीती या मोहना इच्छना कसल्याना हज्जापशी उत्तम एक विषय मिळत वैजले त्या अधम जावनशील तसल विषयावेर कसला व्यामोह मिळल तसल रीतात त्या तीन जग गुणां दुकुनु दांटून राबून तो देही देह समुद्भवान या देहांतो समुद्भव जाऊ देहांत उत्पन्न जलल तसला जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख या पुरे गुणान करताना विमुक्त कंचे रीती रीताची कंचे एक बंधनातील रीती प्रत्येकापशी उत्तम जावनशील तसल तो परमात्मा मिळेल दृष्टिकोन दवत हज्जेरी लौकिक जावनशील तसल प्रपंचावैरी खंचे रीती रेक रागून हत्तिलो परम विरक्त जाम त्या परमात्मा वैरीची दृढ जावनशील तसल विराग विमण परमात्मा तगेल वैरी राग दवन तगेला तू कसं चिंतन करचे नान्यम गुणेभ्य करतार ना म्हणून सांगले रे उंगा नृशब्दाच ना म्हणून सांगले रे पुरुष म्हणत तसलो त्या पुरुषा अतिरिक्त जावन स्वतंत्र जावन कोणे करतार ना या गुणांत जलरी कसले कोरका जलर ताणे भितर राबून त्यांचे सामर्थ्य देऊ का ताणे सर्व कार्य कोरका म्हणाल तसं एक चिंतन कोण कोण की गुण प्रपंच ज्याच्या पूर्वी सगळे प्रपंचात प्रकृतीचे विकार जावनशील तसं सर्व प्रपंचात मुख्य स्वतंत्र कर्तृत्व पळून त्या परमात्माला अचिंत्यात भूत जावनशील तसं त्या परमात्मा रूपाक कांक्ष कोण या सक्कड गुणापशी चढ तो परमात्मा मिळेल रीतीर पळून हे सगळे प्रपंचात कोण अति विविक्त जाऊन राबत की तो का अमृतत्व तक्का मोक्ष मिळेल तसं स्थान मिळता अशी म्हणताना अर्जुनाक आता या जाता दवा तूची सांगल्या या बंध तसं या बंधादुकून मोक्ष जाव का चल खंची रीती रामिया कोरका म्हणवलाय प्रश्न आता अर्जुन करता अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन गुणानेतान इतो भवति प्रभो किमाचार कथम चेतान त्रीन गुणान अतिवर्तते कैर्लिंगैः खंचिक लक्षणयुक्तान करताना आम्ही या तीन गुणाक दांटूचा शक्य स किम आचार कसं आम्ही केले रे कसं आमगेल आचार असले रे हे प्रभो या तीन गुणाक दांटून रपचे म्हणून समर्थ जाता तशी त्याची लक्षण कसलं त्या आचार कसलं ह्या विषयाचे रे तू आमक सांग रे परमात्मा म्हणून परमात्माला एक विनंती करताना कारुण्यपूर्वक परमात्मो तका उत्तर देता श्री भगवान वाच प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती ह्या खंचकी सत्व रजस तमा म्हणाल तसल गुण असं ह्या दोन्ही रीतीर असत एक सूक्ष्म रीतीरी एक स्थूल रीतीर स्थूल म्हणून सांगले रे या खंचकी स्थूल प्रपंचा विषयारे प्रवृत्त जाऊ तसला सत्व रजस तमस सूक्ष्म म्हणून सांगले रे कंची सूक्ष्म जावनशील तसल त्या परमात्माला तो प्रवृत्त जाऊची सत्व रजस तमस तशी कंचकी स्थूल जावनशील तसल्या लौकिक विषयाचे रे जाऊची तसल्या प्रकाशम प्रवृत्ती मोहम सत्व गुणान करतान प्रकाशो रजो गुणान करतान प्रवृत्ती तमो गुणान करतान मोह ह्या कंचकी प्रकाशो प्रवृत्तीनी मोह असची प्रकाश म्हण काय सांगल्या कळ तुमका प्रकाश म्हणत ज्ञान प्रवृत्ती म्हणत चांगले उद्योग कंचकी रीतीने आम्ही खंचे एक कार्य प्रवृत्त जाऊच खंचे एक कार्य मुखार सुच मोह म्हणून सांगल्यार अज्ञान या तिन्ही खंचकी असं त्या
ತಂಗೆಲ ಕಾರ್ಯಾನ ಕರ್ತನ ಸತ್ವರಜಸ್ತಮೋ ಗುಣಾನ್ ಕರ್ತನ या पुरे जल्लाला अज्वेरी न द्वेष्टी संप्रवत्तानी प्रत्येक परमात्मानाची भितर राबून करोचे तस जावनो कसले एक अज्ञान उत्पन्न जाता खंयचे एक रीतीर ज्ञान उत्पन्न जाता खंयचे एक जगत त्या विषयाचेर प्रवृत्ती इत्यादी उत्पन्न जाता या प्रत्येक करताना भितर राबेल तसल स्वतंत्र जावन असेल तसल परमात्मा आमगेल हातान घडयता म्हणाल तसं अपास त्याला मागशी वचन लागते निष्कर्म जाव निष्काम जावन असेल तसं सर्व कर्म करचे हाव खाली परमात्माला हात असेल तसं बोंबिशे सूत्रधारी तोची कशी चलायसिता त्या रीतीरी हाव चलता तज्जी विषयाचेरी माक खंचेरी तिरी द्वेषना न निवृत्ता आणि कांक्षती या कसले एक आमका मेळणी म्हणून जाल्यार आता खंयचे विषयात ज्ञान मेळणी लौकिक जावन असेल प्रपंचा विषयाचे अंदाज स्थूल प्रकृती विषया उलयतस खंयचे एक लौकिक विषयाचेर प्रवृत्त जायनी ज्ञान जायनी त्या विषयाचेर आनीक चड कांक्ष शानज उदासीन म्हणके सुका खंयचे रीतीरी तंतू प्रवृत्तीच्या नज निवृत्तीच्या नज देवान दिला तर स्वीकार करच या देवाल इच्छा तशावन स्वीकार करच हाजेन देवान प्रसन्न जाव का तशावन करच म्हणल रीतीरी प्रवृत्त जाव का आणि सूक्ष्म जावन असेल तसल प्रवृत्तीस देवाल विषयाचेरी त्या प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या मोहम तसल परमात्मा विषयाचेर असेल तसल प्रकाश प्रवृत्ती मोह हे कंचकी देवाल विष्णू विषयाचेर असेल तसल प्रकाश प्रवृत्ती मोह हे खंयचे विषयाचेरी ह्या विषयाचेर विशेष जावनो प्रकाश प्रवृत्ती असल्यार त्या विषयाचेर इच्छुक का परमात्मा विषयाचेर मोह वय जाल्यार त्या खंडिता काही द्वेष का हे कसं की अंग सांगेल असं कंचकी परमात्मान सांगेल अंग असं या पुरे स्थूल जावन असेल तसल प्रकृती विषयाचेर तस जावनो प्रकाश प्रवृत्ती मोह हे कसले कांक्ष करून म्हणून सांगून देवाल विषयाचेरी ज्ञान देवाल विषयाचेरी प्रवृत्ती हे कसले आम्ही कांक्ष करूनच देवाल विषयाचेर ज्ञान या द्वेष करूनच हे खंचकी सांगेल असं हे कृष्णाला सांगला म्हणून सांगूनच यथार्थ जाऊन कसं सांगला लौकिक जावन असेल तसं विषयाचेरी द्वेषानज कांक्षानज म्हणून सांगेल खंचकी अलौकिक जाऊन त्या परमात्मा विषयाचेर असं त्या विषयाचेर काम असू का निष्काम शब्दाचे अर्थ त्या परमात्मा अतिरिक्त जाऊन असेल तसं कामनशान जे म्हणाले निष्काम शब्द अर्थ शिवाय खंचे रीतीर कामना अशान जे म्हणाल तसल नाही या तुमका प्रथम सुरवेक आद्य षटक ऐकलेल्यांक तुमके स्पष्ट ज्ञानच म्हणून लेखता तदनंतर कसं कोरका म्हणून सांगा रे उदासीनवदासीन गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्ते इत्येवं योवतिष्ठति नेंगते उदासीनवदासीनम कशी एक खंयचे एक विषयाचेरी उदासीन खंयचे विषयाचेरी इच्छा नातिलो कशी बैसता तशी टाकेल मणके बैसू का उदासीन जावची उदासीना मणके असू का अर्थ कसाला खंयचे एक विषयाचेरी प्रवृत्त जाता त्या प्रवृत्त जाताना ना स्तब्ध जाऊन बैशी नाही देव मिगलातान प्रवृत्त करतास तस जावनाव चलतास अशी आणि या देवा प्रीत्यर्थ जाऊन हंतू एक चिमटे खाली सांगच्या काजीक मस्त्यान सांगच्या बरोबर तशा दुष्कर्म करताना याची सांगत नवा देव मिगाला तान प्रवृत्त करता असं हाव करता ना म्हणून सांगत नवा म्हणून सांगणारी त्यातून तुमगे स्वाभिप्रायच्या ना जितांतो मग हाजे नसल अपेक्षा म्हणून मनात एक भितर घेऊन खाली एक कपटा कोचकर देवाला नाव काढूनच तुमगे मनात गेल्यार अर्जुनानं युद्ध केल्या अर्जुनानं एद्रा राबला अर्जुन एद्रा राबून पुरेना युद्ध करताना तक्केला मनाक चिमटीत आहे ना असेल कसाला हंका हन्नी माक या केलेलं दुखून मी या कोपान करताना हंक मरण दिता असं म्हणल तसं एक भावना नाही ना देवान मिगेल हाताने केला कोरोच कोण कसल मग गोत ना देव मिगेल हाता दुखून करीता असं ताण्याची माका आज्ञा दिल्या करता असं म्हणाल तसं आज्ञा परिपालन मात्र सुका अस्सल तरी चिंता नसून तुम्ही देव म्हणून सांगता ते ऍक्सेप्टेबल आता कसं जल्ला देवान प्रत्येक पापकर्म देवाना न करोचे तशा नाव कसले पाप करता ते देवान करोचे अस्सल चिंतन अस्सल हक्का खाली उत्तराक मात्र खाली वादा मात्र देवा घेऊन कारण की मना काढताना मना असेल तसल स्वार्थ इत्यादी मुच्चून घाल त्या सांगताची त्या योग्य नाही मना स्वार्थ नातील केवल देवाल विषयाचेरी विश्वास असून तरी प्रवृत्त जाव का म्हणलं सांगता असाची उदासीन वदासीन आसीन हा गुणैर्यो न विचाल्यते टंगटंगेल गुणान करताना टंगटंगेल कल्ल मना विकारान करताना टंगेल स्वार्थान करताना न विचाल्यते त्यांनी प्रवृत्त जायनाच त्यांनी कसं लेखताची गुणा वर्तन्ते इत्येवं योवतिष्ठति नेंगते
ये पूरे गुण मी केला तस या कंचानस त्या परमात्मा खंचकी एक अनुग्रहान ताणी केलं तसल खंचकी एक प्रेरणेन करताना या पुरे जतास हाव हज्जन प्रवृत्त जाताना आ प्रवृत्त जाऊ परमात्मा इच्छेन मात्र मिळेल विषयाचे कोण की तंगेल या असताची आणि सम दुःख सुखम स्वस्थ लोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदात्म संस्तुत मानापमानयोस्तुल्य तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत उच्यते. समदुःख पुढे सांगलाय समत्व भावना सुख कसं समत्व भावना आमक सुख जवो दुःख जवो अज्जन खंचेरी तिरी विकारी उचानज परमात्मा दिलं तसं या लौकिक सुख परमात्मा दिलं या लौकिक दुःख मिळेल रीतिरी योग्य जाऊन दोन्ही स्वीकार कोणक्या स्वस्थ योग्य रीतिरी तगेल खंचकी एक योग्य तसं तगेल खंचकी एक यास तंजेरीची ताणे राबूगा खंचेरी तिरी निर्विकार जाऊन प्रायेण निर्विकार जाऊन राबूगा आणि लोष्ट लोष्ट म्हणून सांगले मृतिका पिंड अश्म म्हणून सांगणारी फत्तोरू कांचन म्हणून सांगला भंगार हाजी विषयाचे प्रत्येक प्रकृती प्राकृतिक जाऊन असेल तसंच प्रपंच आहे प्रत्येक एकच भंगारच्या पुरो फत्तोरच्या पुरो मात्यच्या पुरो या तिन्ही विषयाचे आम्ही कसले मुकार वरू ना आता कसं असं या साधना गोस्कर देवान दिलं तसं हक्का कितली जाव का तिथलेच या पुरे दवालेची आमगेल कसले ना तस जावनो खंचे एक विषयाचे रे या भंगर या माती या फत्तोरू म्हणाल तसं एक तारतम्य कसकेस त्या खंचे एक तारतम्य लक्कनाश तज्जे आमक कसले एक उपयोग ना आमकशी कसला उपयोग असले रे देवान देवाल खंचकी एक साधन एक करताना कितलं उपयोग असं त्या बापूरगा या सक्कड अशा देवाल गोस्कर म्हणाल रीतील आमगेल खंची एक वैभोगा नाही मागिरी प्रिया प्रियोच स्त्रिय खंचकी आमका हे म्हाका अत्यंत इष्ट जलल विषयू हे म्हाका इष्ट जायनातील विषयू असल कसले अचानक पुरे हंते परमात्मा सन्निधान शिल्ल कोण प्रत्येकांते जलरी त्या विशिष्ट जावन शिल्ल असेल त्या परमात्मा पळून तंतु तौल्य भावना धीर तुल्य निंदा आत्मसंस्तुती अत्यंत धैर्य योग करताना कोणीही ऐकल्यानं आमका क्रिटिसाइज निंद केल्यार केलो जनांना आमका होगळसिले तंतु खंचे विषयाचेरी विकार जायना अशी अपमान मान योग्य जावन असेल तसं ज्ञान अज्ञानान खंचे केलं तसं सन्मानान करतानच्या पुरो अपमानान करतानच्या पुरो अंतु आम कसले ना हे पुरे केलं या देहाक मिगल आत्मा परिचय तक नांची ना कोण की करता तो या नावाक करूया पुरो आमका या खंचकी एक जन्माक आमगेल बापसून केलं तसं एक संकेत मात्र नाव या आमगेल स्वरूप नाही त्या नाव एक राखून घेऊच्या कितली समज्ञा करताची म्हणून पळेल रे खाली एक त्या तात्कालिक जाऊन अपोचाक दवरलं तसल एक कोडवर्ड म्हणता आपण तसल एक कोडवर्ड शे दवरलं तसल एक जन्माक सीमित जाऊन असेल तसल नाव राखचाक आम्ही त्या मटा प्रयत्न करताच तसल मानापमान विषयी हे खाली त्या टेम्पररी जाऊन असेल तसल एक संकेत आगोस्कर एक ते एक निर्देशागोस्कर आम्ही त्या मटा प्रयत्न करताच तंतु खंचे रीतीने मान घालनाशे तंतु खंचे रीतीर लक्ष नातील तर दोन्ही विषयाचे तौल्य भावन घेऊन मागे खंची एकल्याक भादक जात दराक त्या भात देताना भूतहितेर तत्व सुगा तक्का एद्राचाक क्षय जाताना किंवा मिगेल मित्र की किंवा मिगेल शत्रू की म्हणेल तसल भावनश्चानज कोणे कष्टार अस तांक पुरे जना काही चा बर कोड चापळो का तेदाना मित्रत्व शत्रुत्व इत्यादी कसले दौरून सर्वारंभ परित्यागी प्रत्येक विषयाचे सर्वारंभ परित्यागी म्हणल विषयाचे पुढे सांगला कसलं म्हणून सांगले रे अवैष्णव जावन असेल तसल सर्व कार्याच आरंभा परित्याग करूचे म्हणा कंचे एक अवैष्णव जावन असेल तसल प्रयोजन कर्म कसले करण्याचे राबचे आणि प्रत्येक आरंभ केलेलं त्या परमात्माला समर्पण करचे तसं सर्वारंभ परित्यागी त्या परमात्माला समर्पण करून गुणातीत उच्यते असे कोणाल की मनोभावन असता तन कसं येता या प्राकृत गुणान खंचे रीतीर त्यांनी विचारलं जायनाच तंक तो परमात्मो दिसत प्रत्येकडे तेदाना तका गुणातीत यो गुणापशी दांटून पळयताच त्या परमात्मा पळयताच म्हणल तसलं भावन येता मामचयो अव्यविचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्प्यते अशी मामच्या अव्यभिचारेण प्रत्येक वस्तूत खंचे हंते
सोनाशी तो परमात्मा रबला मळल रीतीर पळून भक्तियोगेन सेवते तंगेले भक्ती म्हणल तसल अत्यंत हॉड उपायान करताना तो त्या परमात्मा सेव करता सगुणान समतीकेव तो योग्य रीतीरी प्रत्येक त्या परमात्मा पळून तग्गेल परमात्मा इच्छेन करताना तो प्रवृत्त जाता ताका हे सगड सत्वरजस्तमो गुणान तो दांटून राबून एतान ब्रह्मभूयाय कल्प्यते तसलो ब्रह्मभूयाय ब्रह्म स्वभावाक कंचकी परमात्माला तशीची लक्ष्मीला कंचकी एक प्राप्त ये त्या परमात्माला तशीची ती महालक्ष्मी कंचकी अनुग्रह प्राप्त जाव योग्य जाव नशील तसले मोक्षाक तो प्राप्त जाता ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च आता हे पूरे जर कल्पना होंगा जगत्यांतूच आमका सुख दुःख यशच्या पोर जे दुःखावर सुख हे मिळता ते वचन मोक्षावच्या 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 मोक्षावचन कसं करू असं होंगा पुरे सुख मिळताना पास मोक्षा कसं लाय का म्हणून सांगणार रे तक सांगताच ब्रह्मणो ही प्रतिष्ठा हम ब्रह्म म्हणाल तसं विषय कंची मोक्ष त्या महालक्ष्म्या ब्रह्मणा प्रतिष्ठा हम हे सगळे प्रपंच कोणाला दिनसच्या त्या महालक्ष्मीला दिनसच्या ती ब्रह्म तिगेल प्रतिष्ठा हम तिक्का तिगेल कंची एक योग्य जावन असेल तसं सामर्थ्य तिगेल कंची अस्तित्व तिगेल प्रेरक सत्व तिगेल प्रतीति तिगेल प्रेरकत्व या प्रत्येक मिगेल अधीनच प्रतिष्ठा हम तसल आवा तसल मिगेल खंचकी एक लोकांतो तुम कहले महालक्ष्मी कची तिगेल सामर्थ्य श्री ही यत कटाक्ष बलवती तम अजितम नमामि म्हणून मध्वाचार्य वर्णन करतात ती महालक्ष्मी का हे पुरे सामर्थ्य कंचाना म्हणून सांगले रे परमात्मा एक पंत वॉर दोळ्यान पळेल्या पुरगे प्रीतीनं तागेल करुणान करताना खाली ताण एक पंत वॉर दोळ्यान पळेले अति योग्य जावनशील तसलं एक खई नतील तिका उत्साह काही काम करू तसं प्रत्येक या विश्वास सृष्टी इत्यादी कार्य ती खाली त्या परमात्माला एक कटाक्षाण करताना ती त्या बल येता तसं ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अमृतस्य अव्ययस्य च अत्यंत अमृत जावनशील तसं शुद्ध सात्विक जावनशील तसं त्या कंचकी मुक्तिधाम तसं मुक्त वर्ग जावनशील काही जलरी तंगेल्या कसं जाता प्रतिष्ठा हम तंकै जलरी योग्य जावनशील तसं भोग इत्यादी दिवचे शाश्वतस्य च धर्मस्य शाश्वत जावनो अनादिकाल दुखनो अनंत कालपर्यंत चुलचित असल ते एक धर्म कर्मा काही जलरी प्रतिष्ठा हम तंते जलरी आवर आपण कर्म इत्यादि क्वच सुखस्य एकांतिकस्य च सुख ये प्रत्येक जाव का जलर सुख सुखा दुखून आमके एक आनंद जाता सुख आमका आनंद प्रियान जाता सर त्यांची खंचकी एका इष्टत्वानुभूती असं या प्रत्येक मिगेल धीन जाऊच या प्रत्येक आव सुखा भितर रबिल दुखून सुखाच्या वेळी इष्टत्वानुभूती त्याची अनुकूलत्व प्रेरणा या पुरे खंचान जाऊचे सुखा भितर आवशील दुखून तशी परमा सुख परमा इष्ट परमा प्रत्येक पुरुषार्थ कोणा म्हणून सांगणार रे तो परमात्मा तसल पुरुषार्थ सोड वरल खंचकी एकता गेल प्रतीक दोन बैसले भित्तर असेल तसं सालिग्रामा आजी आम्ही पूजा करतात सालिग्रामा भित्तर असेल तसं देवा पळेनाची खाली ते एक फातोर पळेले त्या फातोर मात झलरी तंतु देवान बैसतान तो सालिग्राम जाता निर्माल्य तशीची बाहेर खंचकी फुल मिळच्या पुरो त्या फुल्लाक टॅमाटा मॉल ना झलर त्यांची देवाला गार लागल्या रे भंगरा पळ्यार बैसता तशी खंचकी एक तकेल एक सन्निधान की ना पुरे एक विषयाचे रीत जे खंचकी एक अस्तित्वाच्या जडावणी होता तसल त्या परमात्मान मिळताना त्याच्यापाशी हॉड कसं तशी त्या अमृतत्व आहे कल्पते तसल अमृतत्व मोक्ष इत्यादी मेळगा त्या परमात्मा साक्षात सन्निधान त्या परमात्मा लोटू भोग करचे त्या परमात्मा शरीरात प्रवेश करून घेऊचे त्या परमात्मा ओट्टो संचार करचे त्या परमात्मा नित्य निरंतर पळोचे असं एक भव्य जावनो दिव्य जावनशील तसल आनंद पूर्ण जावनशील तसल मोक्ष त्या मोक्ष काही हंगा प्रत्येक दुःखान करताना मग्न जावनशील तसल या संसार काही तसे असताना या संसारापाशी अनंत अनंत वाटत्यात भरी सुख अनुभव सुत तसल दुःख नांची ना वरलाल म्हणके नाही दुःख नांची ना सुख अनुभव सुच
तसलं आणि केदनाय एक ज्ञानान करताना त्या परमात्मा ज्ञानान करताना योग्य जावनशील तसलं आमगे स्वरूपाच आविर्भावान करताना प्रकाशमय जावनशील तसलं आम्ही कसलं म्हणील विषयाचेर एक स्पष्ट जावनशील तसलं ज्ञान आमका तसल एक अवस्थांतू तसल एक मोक्षांतू आम्ही प्राप्त जाताना तक्का खंयची एक तुल्यता खंयच्या आवड करचे तसलं अतुल जावन आशिल्लो तसले अगम्य जावन आशिल्लो तसले ते मोक्ष ते आमका परमात्मा अनुग्रहान करताना आमका जवो म्हण परमात्माला प्रार्थना कोर आमगेलान ते जाल्यार हे सकड गुणातीत जावन आशिल्लो तसले ते परमात्मा अनुग्रहान हे त्रिगुणात्मक जावन आशिल्लो तसले प्रपंचांतू वैराग्य त्या परमात्मालांतू विशिष्ट जावन अनुराग भक्ती इत्यादी उत्पन्न जवो म्हण परमात्माला प्रार्थना कोर श्री कृष्णार्पणमस्तु.